ड्राईव्ह करताना थोडा थॉट आला डोक्यामध्ये म्हणून शेअर करतो आहे. आणि काय कुठे लिहून ठेवलं नाही त्यामुळे थोडे शब्द इकडे तिकडे झाले तर माफ करा. आपल्या भारतातली लोकं सर्वात जास्त भोळी आहेत आणि हे काही मोजक्या लोकांना जेव्हा कळालं तर त्या मोजक्या लोकांकडे पैसे तर होते, पण आता सातत्याने समजा 100रातल्या 20 लोकांकडे जास्ती पैसे होते आणि 80 लोकांकडे कमी पैसे होते. तर 20 लोकांनी कायमच त्या 80 लोकांच्या पुढे कसं राहायचं याचा विचार त्यांना करावा लागला. आणि मग पुढे राहण्यासाठी त्यांनी काय केलं, ते जे उरलेले 80 लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत त्यांना गरज नसताना स्वप्न दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या गरजा वाढवल्या. जेव्हा की ते 80 लोक जसे आहेत, जितके पैसे आहेत, जे काय त्यांची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खुश असतील, पण त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही ज्या घरात राहता ते घर लहान आहे, तुम्ही मोठं घर घ्या, आम्ही बांधून देतो. तुमच्याकडे गाडी नाही, तुम्ही चालत जाता किंवा लोकल सेवा वापरता, तर आम्ही तुम्हाला गाडीसाठी लोन घेऊन देतो. म्हणजे त्यांना भरपूर स्वप्न दाखवली की तुम्हाला या सगळ्या गोष्टी आमच्याकडे जशा आहेत त्या तुमच्याकडे जर असल्या तर तुम्ही पण आमच्यासारखे श्रीमंत होणार किंवा श्रीमंतासारखे जगू शकता. आणि तिकडेच 80 लोकांनी, उरलेल्या 80 लोकांनी माती केली. त्यांना समजलंच नाही की स्वतः श्रीमंत होता जे अगोदरच श्रीमंत आहेत त्यांना त्यांनी कधी अब्जोपती करून टाकलं. आता काय झालं आहे, ते 80 लोक आहेत तिकडेच आहेत आणि ती 20 लोक ही नेहमी त्यांच्या पुढेच आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल त्यात माझी काही चूक नाही आहे, कारण हा स्क्रिप्टेड नाही आहे व्हिडिओ, त्यामुळे मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं शब्द इकडे तिकडे होऊ शकतात. तर विचार करा. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. भारतामध्ये सिम्पल फॉर्म्युला आहे श्रीमंत होण्याचा. लोकांना स्वप्न विका. लोक भाळतात, त्यांना वाटतं त्यांची स्वप्न पूर्ण होतील आणि ते श्रीमंत होतील आणि त्यांचं आयुष्य चांगलं होईल, पण तसं काय होत नाही आहे. आणि जी लोकं स्वप्न विकतात ती डबल श्रीमंत होतात, ते कधीच गरीब नाही होत. त्यामुळे विचार करा, जर कोण तुम्हाला स्वप्न विकत असेल कोणत्याही मार्गाने तर थोडी काळजी घ्या. चला.